नमस्कार. बोल बिडूमध्ये सर्वांचे स्वागत. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सुरू झालेल्या तरुणांच्या आंदोलनाचा एक पुढचा टप्पा आता सुरू झालेला आहे. सोनम वांगचुक यांची समजूत घालण्यात मोदींचं सरकार यशस्वी ठरलं आणि सोनम वांगचुक यांनी स रात्री आपला उपवास सोडला किंवा उपोषण आपलं मागे घेतलं. सोनम वांगचुक यांनी उपोषण का मागे घेतलं याची पूर्णतः तपशील अद्याप पुढे आलेली नाही. त्यांनी एवढंच म्हटलं की माझ्या मागण्या सरकारने मान्य केल्या किंवा त्यावर विचार करण्याचं मान्य केलं आणि मी सरकारच्या बोलण्यावर समाधानी आहे. त्यांनी जे काय आश्वासनं दिली त्यावर समाधानी आहे आणि म्हणून मी माझं उपोषण मागे घेते. एक अंदाज असाही आहे की आंदोलनाला ज्या पद्धतीचं स्वरूप आता आलेलं आहे, म्हणजे अनेक ठिकाणी पोलिसांकडनं लाठीमार होतोय, पोलिसांवर हल्ले होत आहेत आणि संपूर्ण दिल्लीचं जनजीवन, जी देशाची राजधानी आहे तिथलं जनजीवन बऱ्यापैकी विस्कळीत झालेलं आहे. 10-15 मेट्रो स्टेशन बंद झालेली आहेत. त्यामुळे कामकाजावर परिणाम होतोय. कॅनॉट प्लेससारख्या परिसरातली दुकानं बंद करायला लागत आहेत. त्याचाही एक इफेक्ट होतोय. कुठल्याही देशाच्या राजधानीत जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्याचा पडसाद हे देशभर उमटतात आणि परदेशातही उमटतात. म्हणजे जुनं उदाहरण द्यायचं तर अण्णा हजारेंचं आंदोलन हे मुंबईच्या आझाद मैदानात सुद्धा बराच काळ चालू होतं, पावसातच चालू होतं. त्याचा तितका इफेक्ट आला नाही. म्हणून त्यांना शेवटी काही लोकांनी सल्ला दिला की तुम्ही जागा बदला आणि दिल्लीत जा, आणि दिल्लीत गेल्यावर ते आंदोलन एका वेगळ्या पातळीवर गेलं. हाच प्रकार आत्ता इथे होत आहे. मात्र त्यावेळचं सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार, मनमोहन सिंगांचं सरकार हे बऱ्यापैकी संवेदनशील होतं आणि ते आंदोलकांशी बोलणी करत होतं. कारण काँग्रेसच्या DNA बोलणी करणं हे करणं आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी खाजगीत बोलाल तर ते असंही सांगतात की बोलणी करून एखाद्याला कसं गुंडाळायचं याचं शास्त्र आम्ही अवगत केलेलं आहे किंवा घोटवलेलं आहे. दिल्लीत सुद्धा तेव्हा असं झालं की अण्णा हजारे ऐकत नव्हते. आंदोलन खूप चाललं. त्यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून प्रणब मुखर्जी, कपिल सिब्बल अशा दिग्गजांनी प्रयत्न केले. परंतु शेवटी मनमोहन सिंग सरकारला महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आपले विलासराव देशमुख यांची मदत घ्यावी लागली. देशमुखांनी विलासरावांनी अण्णा हजारेंशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर अण्णा हजारे माघारी वळले किंवा त्यांनी उपोषण थांबवलं. यातला मुद्दा असा की निगोशिएशन करणं, चर्चा करणं ही लोकशाहीतली एक कला असते. ती सर्वच राजकारण्यांना अवगत असते असं नाही. अवगत नसणाऱ्या राजकारणात सध्या भाजपचं सरकार आहे असं मला वाटतं. कारण कोणत्याही आंदोलन तुम्ही त्यांना भिडलेली, सरकारला भिडलेली आंदोलनं बघाल तर कुठेही ते चांगलं निगोशिएशन करू शकलेले नाहीत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांना माघार घ्यावी लागली, लँड रिफॉर्म्सच्या आंदोलनात माघार घ्यावी लागली. त्याच्यानंतर CAAचं आंदोलन जरी संपलं असलं तरी तिथेही त्यांना हवं ते करू शकले नाहीत. म्हणजे CAAच्या कायद्याचं नोटिफिकेशन हे अद्याप येऊ शकलेलं नाही आहे. त्यामुळे निवडणुका जिंकणं, प्रचार करणं, कार्यक्षमतेने निवडणुका लढवणं यात ते माहीर आहेत आणि त्यांच्यासमोर कोणी टिकणारं नाही. दुसऱ्या बाजूला जेव्हा अशा पद्धतीची निगोशिएशन्स करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मोदी सरकार हे कुठेतरी त्या कलेमध्ये कमी पडतं की काय असं वाटतं. आणि हाच मुद्दा आता महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणजे दिल्लीमधलं जंतर मंतरचं आंदोलन किती काळ चालेल, त्याचे काय परिणाम होतील, याच्याबरोबरच त्या आंदोलनाचा परिणाम भारतीय जनता पक्षावर किती होईल, ते त्यांची जी एक चढती कमान होती, विशेषतः 2024च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 240 जागा म्हणजे एक प्रकारे पराभव पत्करावा लागल्यानंतर एक विधानसभा ते ज्या पद्धतीने थम्पिंग मेजॉरिटीने विजयी होत गेले, जनमताला आपल्या बाजूने घेत गेले आणि आत्ताच्या या मान्सून सेशन जे संसदेत होणार होतं तेव्हा तर असं बोललं जात होतं की सरकार कदाचित 2/3 बहुमतही मिळवेल आणि जी विधेयकं त्यांना एप्रिलमध्ये मागे घ्यायला लागली होती, मोठा पराभव सहन करावा लागला होता, 60 मतांचा पराभव सहन करावा लागला होता, ती विधेयकं हे सरकार जिद्दीने पूर्ण करून घेईल, एका ईर्षेने पूर्ण करून घेईल असं वाटत होतं. परंतु त्याच वेळे जंतर मंतरवर काय चाललंय, लोकांच्या मनात काय आहे, विशेषतः तरुणांच्या भावना कशा आहेत, हे मात्र सरकारला कळू शकलं नाही. त्यावर आपण आधीही बोललेलो आहोत की हे जसं पोलिसांचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे तसं राजकीय नेत्यांचं पण इंटेलिजन्स फेल्युअर आहे. की दिल्लीतल्या आंदोलनाला कुठून मनुष्यबळ येऊ शकतं, त्यांना कुठले तरुण
जवळ घेऊ शकतात, प्लॅटफॉर्मवर आणू शकतात, गर्दी कशी जमवू शकतात, या सगळ्याचा विचार हा राजकीय पक्षांनी, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला का केला नाही, केला नसेल तर का केला नाही, का त्यांना हे आंदोलन दुर्लक्ष करण्याजोगंच वाटत होतं, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेत आणि ते मुख्यतः मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर आहेत. आपण एक 15 दिवसापूर्वी म्हटलं होतं, की परदेशातून आल्यावर नरेंद्र मोदी सरकार यांच्यासमोर 3 मोठी आव्हानं आहेत. त्यातलं एक आव्हान अयोध्येचं होतं, जिथे त्यांनी आहे म्हणजे अजूनही ते आव्हान आहे, चंदाचोरीचं प्रकरण आहे. दुसरं आव्हान हे इथेनॉल, पेट्रोलमध्ये जे 20% इथेनॉल मिसळलं जात आहे, त्याचा त्या विरोधात जो एक अस्वस्थता आहे, एक आक्रोश आहे, त्याचा आहे. आणि तिसरं नीट पेपर फुटीचं आहे. तेव्हा नीट पेपर फुटीचा मुद्दा हा मुख्यतः राहुल गांधींनी घेतलेला होता. पुढे तो सोनम वांगचुक यांनी उचलला आणि सोनम वांगचुक यांच्या एकूण प्रतिमेमुळे आणि मुख्यतः त्यांच्या अराजकीय प्रतिमेमुळे आंदोलनाचे मुख्य प्रवर्तक म्हणता येतील असे जे अभिजित दिपके आहेत, त्यांचीही प्रतिमा बरीचशी अराजकीय असल्यामुळे, जरी ते आपचे आधी कार्यकर्ते होते, आपसाठी त्यांनी मोठं काम केलं होतं, त्यांनी ते प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे त्याला एक अराजकीय स्वरूप होतं. आणि आपल्या भारतात एक गमतीचा भाग आहे, की कोणतीही गोष्ट अराजकीय म्हटली की त्याला जरा लोकांना बरं वाटतं. खरं तर भारतातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आंदोलन, कुठलंही आंदोलन हे राजकीयच असतं. राजकीय पक्षांच्या युवकांच्या संघटना असतात, त्या काम करत असतात आणि राजकीय असण्यात काही गैर असणं असं नाही, विचारधारा असतात. जेव्हा 18 ते 20 वर्षाची मुलं जी तिथे जमली आहेत किंवा 25 वर्षापर्यंत आहेत, त्या प्रत्येकाच्या काही विचारधारा आहेत आणि त्यातल्या बहुतांश तरुणांच्या विचारधारा ह्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे संघ परिवाराच्या विचारधारेपेक्षा वेगळ्या आहे, हेही खरं आहे ते. आणि त्याच्यात गैर काही नाही, परंतु त्याचं प्रतिमा अशी होती की ते अराजकीय आहे. त्यामुळे सोनम वांगचुक आणि यांना एक थोडासा पाठिंबा मिळत होता. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की दिल्लीमध्ये जे अगदी मोठे मान्यवर अनुभवी पत्रकार तिथे होते, ते जंतर मंतरला मागच्या बुधवार गुरुवारपर्यंत भेट देत होते. तेव्हा त्यांना लक्षात येत होतं की 500 ते 800 याहून जास्त तिथे उपस्थिती नाही. परंतु सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने पहाटे उचलून सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं, त्यानंतर त्या आंदोलनाला एकदम झळाळी प्राप्त झाली आणि मग सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. आता इथे प्रश्न असा येतो की हा संवाद सरकारने का साधला नाही, त्याची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. म्हणजे अशा म्हटलं तसं आंदोलनात संवाद साधण्यात सरकार कमीच पडतं, तसंच ह्यावेळी पडलं. आता याचा परिणाम कसा होईल? परिणाम असा आहे की ही तिन्ही विषय म्हणजे चंदाचोरी म्हणा, इथेनॉल म्हणा, पेपरफुटी म्हणा, हे मुख्यतः मध्यम वर्गाशी संबंधित आहेत. ज्या मध्यम वर्गाने फार मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदींच्या मागे उभा राहिलेला आहे, अजूनही राहत आहे. आजही त्यांना ज्या 240 जागा मिळालेल्या आहेत, त्या मुख्यतः मध्यम वर्गामुळे मिळालेल्या आहेत. ते त्यातला मोठा चंक ज्याला म्हणतो तो मध्यम वर्गाचा आहे. महाराष्ट्र विधानसभेतली परिस्थिती थोडी वेगळी आहे. महाराष्ट्रात विविध समाज गटातनं त्यांना भरपूर मतदान झालेलं आहे. पण मी लोकसभेबद्दल मुख्यतः म्हणतोय. या मध्यम वर्गाशी निगडीत अशा या तिन्ही गोष्टी आहेत आणि या तिन्ही बाबींवर, महत्त्वाच्या विषयांवर नरेंद्र मोदी संवाद साधण्यात कमी पडत आहेत. नुसतं संवाद साधण्यात कमी पडत नाही आहेत, तर नरेंद्र मोदींची प्रतिमा या संपूर्ण वर्गात किंवा त्यांच्या मतदारात अशा पद्धतीची आहे की ते अतिशय कार्यक्षम आणि निर्णय क्षमता उत्तम असणारे पंतप्रधान आहेत. मनमोहन सिंगांच्या काळानंतर जेव्हा नरेंद्र मोदी एकदम उदयाला आले आणि प्रचंड विजयी झाले, तेव्हा त्या विजयामागचं एक मोठं कारण दोघांच्या कार्यपद्धतीतला कॉन्ट्रास्ट होता. एकदम परस्पर विरुद्ध व्यक्तिमत्व एकमेकासमोर होती. एका बाजूला मनमोहन सिंग जे राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या प्रभावाखाली दबलेले होते, ज्यांच्या निर्णयाला सर्वांसमोर पत्रकार परिषदेत राहुल गांधी टरकावून टाकत होते आणि पंतप्रधानाचा अपमान करत होते. त्यामुळे एक दुबळे पंतप्रधान, निर्णय क्षमता नसलेले पंतप्रधान अशी त्यांची प्रतिमा झाली होती. खरं तर अमेरिकेबरोबर अणुकरार करताना त्यांनी डाव्या पक्षांना अंगावर घेऊन सरकार वाचवलं होतं. त्यामुळे 2004 ते 9 या काळातले मनमोहन सिंग हे खमके मनमोहन सिंग होते आणि त्यामुळे 9मध्ये त्यांना बऱ्यापैकी मतही मिळाली, काँग्रेसच्या जागा वाढल्या. परंतु 9 नंतर ज्या काही घडामोडी घडल्या, काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण, त्याच्यात ते दुबळे पंतप्रधान अशी त्यांची प्रतिमा झाली आणि त्यासमोर
गुजरात मॉडेलमुळे नरेंद्र मोदी हे उत्तम निर्णय क्षमता असणारे, धडाडीचे आणि कार्यक्षम पंतप्रधान अशी त्यांची प्रतिमा झाली, जी ते पुढे गेली 12 वर्ष जपायचा प्रयत्न करत आहेत. मग त्यात बालाकोटसारखी घटना असो, त्यात आणखी काही वेगवेगळे नोटबंदीसारखे निर्णय असोत, जे योग्य अयोग्य माहीत नाहीत, किंवा कोविडच्या काळात त्यांनी केलेली कामगिरी असो, बऱ्याच गोष्टी सांगता येतील. या प्रतिमेला अचानक या 3 घटनांमुळे तडा झालेला आहे. कारण अयोध्येबाबत सुद्धा पंतप्रधानांनी काही निर्णय घेतलेले नाही किंवा काही ते बोललेले नाहीत. चंदा चोरीबद्दल ते मौन बाळगून आहेत. पेपर फुटीबद्दल आत्तापर्यंत मौन बाळगून होती, आता मात्र ते जरा संवाद साधायला लागलेत. आणि तिसरा जो इथेनॉलचा प्रश्न आहे, तो अजून अद्याप पुढे आलेलाच नाही. या तिन्ही याच्यात जो मध्यम वर्ग मोदींच्या मागे उभा आहे, इथेनॉलच्या प्रकरणात त्याच्या आई वडिलांचा, म्हणजे मुख्यतः मध्यम वर्गातल्या कुटुंबाचा संबंध आहे. पेपर फुटीमध्ये तरुणांचा संबंध आहे, आणि तरुणांच्या भावना ह्या नेहमीच पालकांवर परिणाम करतात. त्यामुळे एक तरुण डिस्टर्ब होतो किंवा विरोधात जातो, तेव्हा त्याचे पालकही विरोधात जाण्याची शक्यता वाढते. जाता तर तसं नाही, पण शक्यता वाढते. हे आत्ताच घडलेल्या तामिळनाडूच्या निवडणुकीत आपल्याला दिसलेलं आहे की तिथे विजय यांना जो विजय मिळाला, विजय जोसेफ, त्यांचा जो विजय मिळाला, त्यात तरुणांचा सहभाग मोठा होता, आणि त्या तरुणांनी त्यांच्या आईवडिलांना विजय यांना मतदान करायला लावलं, म्हणून DMK आणि अण्णा DMK डिस्टर्ब झाले. हे त्यातलं राजकीय वास्तव आहे. हाच प्रकार देशाच्या पातळीवर होऊ शकतो का, अशी एक शक्यता निर्माण होते. आणि ही शक्यता लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांना पुढची वाटचाल करावी लागेल. म्हणजे हे जे जिव्हाळ्याचे मध्यम वर्गाच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत, जे त्यांच्या तरुणांशी निगडीत आहेत, कारण त्यांची नोकरी, त्यांची स्थिरता. एक प्रश्न कसा आहे की नोकरी मिळणं कदाचित शक्य आहे, पण स्थिर नोकरी मिळणं हे आत्ताच्या अर्थव्यवस्थेत फार कठीण झालं आहे. नोकरीची स्थिरता नाही, हा तरुणांमध्ये फार मोठा एक डिस्टर्बन्सचा विषय आहे, की ज्याच्यावर उत्तर त्यांना सरकारकडनं हवं आहे. त्यांना फक्त सरकारीच नोकऱ्या हव्या आहेत असं नाही, त्यांना अन्य नोकऱ्या मिळाल्या तरी चालणार आहेत. त्यामुळे तुम्ही इंडस्ट्री वाढवलेली नाहीत, म्हणजे पुन्हा ते प्रश्न सगळे आर्थिक याच्याशी निगडीत होतात. तर इथेनॉलसारखा प्रश्न असो जो पालकांशी निगडीत आहे, तरुणांचा परीक्षेचा प्रश्न असो जो पुन्हा तरुण आणि पालकांशी निगडीत आहे, आणि राम मंदिराचा प्रश्न असो की जो श्रद्धेशी निगडीत आहे. या तिन्ही गोष्टीवर भारतीय जनता पक्षाची भूमिका काय, हे अद्याप त्यांच्याच मतदारांना कळलेलं नाही. मतदार वजा करा, त्यांच्या खासदारांना पण कळलेलं नाही, त्यांच्या प्रवक्त्यांना पण कळलेलं नाही. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं अयोग्य का, किंवा का आम्ही घेत नाही आहोत, न घेण्याचा अधिकार 100% सरकारला आहे. असं काही कोणी सरकारकडलेच आहेत काही लोक सांगतात तसं बंदूक डोक्यावर ठेवून तुम्ही कोणाचा राजीनामा घेऊ शकत नाही, म्हणजे ब्लॅकमेल करू शकत नाही सरकारला. सरकार हे शेवटी सरकार आहे, त्याला आपला कणखरपणा दाखवावाच लागतो, आणि हे जगभरात सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही का घेत नाही आहात, हे पण लोकांना समजणं आवश्यक आहे. त्याच्यामागची कारण मीमांसा काय, हे पण कळणं आवश्यक आहे. की हे खरंच आहे की धर्मेंद्र प्रधानांच्या जागी दुसरा कोणी आला म्हणून ते काय पेपर लीक जे आहेत, पेपर फुटी जी आहे, ते काय थांबेल असं नाही. त्याच्यासाठी जे कठोर निर्णय घ्यावे लागतील ते घेण्याचं धाडस मोदी दाखवतात का, आणि त्यांनी तसे निर्णय घेतले तर ते जनतेच्या पचनी पडतील का, हा एक प्रश्न आहे. एक छोटं उदाहरण देतो. चीनमध्ये या पद्धतीची एक मोठी परीक्षा घेतली जाते, जी मुख्यतः हायर एज्युकेशन आणि याच्यासाठी घेतली जाते. ती जगभरातली सर्वात कठीण परीक्षा आहे, आणि अक्षरशः कोट्यावधी विद्यार्थी, चीनी विद्यार्थी त्याला बसतात. ती परीक्षा इतकी कठोरपणे अंमलात आणली जाते की त्याचे पेपर सेटर जे असतात त्यांना 2 ते 3 महिने परीक्षेच्या आधी आयसोलेट केलं जातं. ना मोबाईल, ना कोणाशी संपर्क. जसं आपल्याकडे अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी महिनाभर आधी सगळ्या अधिकाऱ्यांना आयसोलेट करतात अर्थमंत्रालयात, ते कोणाशी संपर्कात नसतात, तसं तिथे 2 ते 3 महिने केलं जातं. आणि लष्कराचा वापर करून पेपराचं डिस्ट्रीब्युशन, प्रश्नपत्रिकांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आपल्याकडे शिक्षकांना असं आयसोलेट करणं शक्य आहे का? केलं तर ते मान्य होईल का? आणि मुळात आपल्या इकडच्या शिक्षकांवर इतक्या प्रकारचे कामं टाकलेली आहेत की असे आयसोलेट केलेले शिक्षक किती काळ त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवता येईल? तर प्रश्न असे खूप बिकट आहेत, अडचणीचे आहेत. या प्रश्नांवर
ना सोनम वांगचुक यांच्याकडे उत्तर आहे, ना अभिजित दिपकेकडे उत्तर आहे, ना राहुल गांधींकडे उत्तर आहे. कारण काँग्रेसच्या राज्यातही पेपर लीक होत आहे. पंजाबमध्ये तर मागच्याच आठवड्यात पेपर लीक झालेलं आहे एका परीक्षेमध्ये. त्यामुळे या घटना थांबवणं हे कठीण आहे. पण मुख्य प्रश्न मध्यम वर्गाचा मनात विश्वास निर्माण करण्याचा आहे. आणि तो विश्वास, ट्रस्ट फॅक्टर हा मोदींचा जो एक सगळ्यात मोठा एक त्यांचं बलवान केंद्र आहे, ते ज्याच्या जीवावर ते निवडणुका खेचून घेतात. जवळपास 20% मतं जास्त मिळवतात. तो ट्रस्ट फॅक्टर या गेल्या काही दिवसात हळूहळू पातळ होत चालला आहे की काय, ही शंका आहे. आणि यासाठी भारतीय जनता पक्षाला सजग राहावं लागेल. सुदैव भारतीय जनता पक्षासाठी एवढंच की त्यांच्यासमोर अजून 3 वर्ष आहेत. या 3 वर्षात मोदींनी आपली निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता हे जे विशिष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वातले पैलू, नेतृत्वातले पैलू ते दाखवले तर भारतीय जनता पक्ष पुन्हा रिवाईव्ह होऊ शकतो. नाहीतर ही उतरती कळा लागलेली आहे असं म्हणावं लागतं. धन्यवाद.